brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022 48 96 82 82. महात्मा फुले हे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होत नाही। त्या महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये म्हणजेच फुलेवाडा जो पुण्यामध्ये राज्य सरकारने मधल्या काळात त्याला बऱ्यापैकी अनुदान दिलं आणि जो फुलेवाडा आता इथे रिनोव्हेट करायचा आणि इथे एक स्मारक करायचं असं सगळं ठरलं। त्या फुलेवाड्यात मी आत्ता उभा आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की निवडणुका झाल्यानंतर म्हणजे एरवी जे पक्ष साधारण हारतात त्यांचे काहीतरी सिस्टीमबद्दल किंवा जे जिंकून येतात त्यांच्याबद्दल आक्षेप असतात, पण यावेळेचं वैशिष्ट्य काय तर यावेळी सर्वसामान्य मतदारसुद्धा किंवा सर्वसामान्य माणसांमध्ये एक कुजबूज आहे। ती कुजबूज आहे ते म्हणजे EVM आणि इलेक्शन कमिशनने ही ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणूक ज्या पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली याच्याबद्दल कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। मी आता पुण्यात फुलेवाड्यात यासाठी आलो आहे कारण ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे इथे आहेत। ते कालपासून इथे आत्मक्लेश आंदोलन करतायत आणि नक्की काय की नक्की या सगळ्या मागे कोणती प्रेरणा आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मागे काय गोष्टी घडत आहेत। त्यांना असं का वाटलं की आत्मक्लेशाची एक लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सुद्धा आत्मक्लेशाची उपोषणाची गरज आहे। थेट त्यांना विचारू आपण नक्की काय ते। मुंबई तकमध्ये स्वागत तुमचं। मी बघतो तुम्ही काल परवापासून इथे आहात आंदोलनाला। आत्मक्लेश का करावं असं वाटतं? राहवत नाही, कारण मी 1952 सालापासून आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये माझं ज्या ॲक्टिव्ह पार्ट म्हणतात ना, क्रियाशील माझा हे भाग राहिला आहे। उमेदवार म्हणून आहे, मतदार म्हणून आहे, राहिलेला आहे। पण यावेळेला या निवडणुकीमध्ये जे झालं आहे ते लोकशाहीला अतिशय लांछनास्पद आहे। त्यामध्ये एक मुद्दा पैशांचा मतं घेण्यासाठी पैशांचा जो वापर झाला का ज्या योजना झाल्या तो झाला, पण सरकारने जी बहुभेटीची काही कल्पना मांडली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरळ बोलत होते, मिळालं ना मग आता आठवण ठेवायची। आठवण कशाची ठेवायची? याचा अर्थ असा की तुम्ही मतं मिळवण्यासाठी ते केले आहेत, तुमचं प्रेम वगैरे खोटं प्रेम आहे, म्हणजे हे उघड झालेलं आहे। पण याला इतकं त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर केलं आहे की मला असं वाटतं की आता आम्ही किती चौकशी आम्ही त्या मांडायचं ठरवलं ना ते होणार नाही आहे। मला तर सरळ असं वाटतं की ज्या लोकांना लोकशाही वाटते आज आहे, शरद पवार संध्याकाळी मला भेटायला आलेत, मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही एक आयोग नेमा प्रायव्हेटली आणि ज्या झाली याची चौकशी करा। हे मी तुमच्याशी बोलतोय तर माझा आवाज चढतोय कारण का मी अतिशय अस्वस्थ मनुष्य आहे, पण माझा लोकशाहीवर माझी निष्ठा आहे। आणि ज्या वेळेला म्हणजे द्रौपदीची वेळेला जी परिस्थिती पांडवांची आहे ती मी माझी करून घेणार नाही। ते मानाखाली येऊन बसलेत आणि द्रौपदी म्हणाली, अरे तुम्ही माझं लग्न माझ्याशी आहोत ना आणि तुम्ही जुगारीतला धर्म पाळताय आणि मला लग्नामध्ये दिलेलं आश्वासन पाळत नाही, हे मत राजीव आहे असं आहे। तसं झाले आता तर असं सगळं घडत असताना गप्प कसं तुम्ही मला प्रश्न विचारता, मी तुम्हाला तरुण आहात माझ्यापेक्षा, तुम्हाला मी विचारतो, तुम्ही मला प्रश्न विचारता, मला वाईट असं वाटतं की तुम्ही का अस्वस्थ नाही आहात? तुम्ही तर फिरणारे पत्रकार इकडे हिंडणारे आहात वगैरे। आम्ही पण अस्वस्थ आहोत म्हणून प्रश्न विचारतो तुम्हाला, म्हणून मी बोलत नाही। तुम्ही चांगलंच करताय माझं, पण माझं वेदना तुम्ही करताय हे आहात, तुम्ही मला दाद देत आहे असं आहे। ठीक आहे, तुमचा मूळ मुद्दा मला लक्षात आला। म्हणजे बाकीचे प्रश्न विचारण्याआधी सगळ्यात आधी हे विचारतो, तब्येत कशी आहे सांगा। वयाच्या 95 वर्षी ते आत्मक्लेश उपोषणाला बसले, तब्येत कशी आहे? तर जस्ट डॉक्टर चेक करून गेले वाटतं। तब्येत अतिशय चांगली आहे, ठणठणीत म्हणता गेलं पण आहे, चांगली आहे। बरं, बॅक टू इंटरव्ह्यू। तुम्ही आता म्हणताय की मुख्यमंत्र्यांचा तुम्ही उल्लेख केला, ते म्हणतात की लाडकी बहिणीच्या साठी त्यांनी पैसे वाटले किंवा त्याच्यावर त्यांनी काउंटर क्वेश्चन केला की तुम्ही मतदान दिलं पाहिजे वगैरे। चला ठीक आहे, दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे निवडणुकीत पैसे वाटणं ही तर ट्रेडिशनल प्रॅक्टिस आहे, तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्यात, कोणत्या निवडणुकीत पैसे नाही वाटले गेले? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या निकालाने ही गोष्ट तर क्लिअर करून टाकली की लोकांना हे पाहिजे, कारण 1,500 रुपये नाही दिले देणार नाही असा सुरुवातीला सूर होता,
त्यानंतरच्या काळामध्ये असं झालं की जे सरकारमध्ये येणार आहेत किंवा जे तसे विरोधक होते ते म्हटले की आम्ही तर 3,000 देऊ, पण त्यांच्यापेक्षा मग जे 1,500 देतात ते बरे. हे तर निवडणुकीच्या काळाने दाखवलं. माझं म्हणणं हे तुम्ही मला सांगता ह्याच्यात म्हणजे मला सगळे लांछनच होते ना. नाही तर मी म्हणणार असतो की राहुल गांधींनी असं करावं. त्यांनी त्यांच्याच पक्षाने जाहीर करून टाकलं की तुम्ही 1,500 मागत असाल तर मी 3,000 देतो. म्हणजे हा सगळा बाजार जो भरलेला आहे आणि त्याच्यामुळे पण मूळ प्रश्न बाजूला पडलेत ना. ज्या मूळ प्रश्नांच्या बरोबर माझं त्या असंघटित कष्टकऱ्यांच्या बरोबर माझं नातं गेली 70-75 वर्ष मी काम करतो आहे. त्या सर्व त्यांचं काय आणि आता ते प्रश्न जिवंत आहेत ना. तुमच्यासारखे तरुण माझ्यासमोर आहेत. तुमचं वृत्तपत्र स्वातंत्र्य का शिल्लक ठेवलं आहे? देशाचा पंतप्रधान तुमच्याशी मुलाखत द्यायला तयार नाही आहे आणि तुम्ही तरुण वगैरे म्हणाल काय हरकत आहे त्यात? म्हणजे काय तुमच्या हक्काबद्दल तुम्ही जर उदासीन राहायला लागलात, क्लेश तो आहे. जनतेमध्ये सुद्धा तिला मिळालेले जे घटनेने दिलेले जे मूलभूत हक्क आहेत त्या हक्कांची राजरोस पायबंदी सुरू झालेली आहे आणि त्याला गोंडस असं रूप दिलं जाते. याकडे लक्ष वेधणे माझं काम आहे, ते मी करतोय. नाही म्हणजे मला अर्थात तुमच्या हेतूबद्दल किंवा कामाबद्दल शंका नाही, पण पत्रकार म्हणून तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करणं हे तर माझं काम आहे. तुम्ही जो कोणता प्रश्न विचारताय तो तुमची ती भूमिका आहे असं नव्हे. तुम्ही जनतेच्या दृष्टीने ती बाजू पुढे यावी म्हणून मदत करताय. मी तुमचा आभारी आहे. बरं, दुसरी बाजू पुढे आणताना आणखी एक मला महत्त्वाचं वाटतं. तुम्ही जे मुद्दे म्हणताय की पंतप्रधान मीडियाशी बोलत नाहीत किंवा आणखी तुम्ही असं म्हणताय की वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी सुरू झाल्या आहेत आणि लोकशाही जी तुम्हाला अपेक्षित आहे कॉन्स्टिट्यूशननुसार तशा गोष्टी घडत नाहीत. पण आता ह्याला 10 वर्ष उलटली की म्हणजे हे आज किंवा काल किंवा या निवडणुकीच्या निकालानंतर नाही झालं ना. अजून एक मुद्दा सुटतोय. पंतप्रधान नुसतं तुमच्याशी बोलत नाहीत असं नाहीये. ते लोकसभेमध्ये स्वतः काही फारसे हजर नसतातच, पण ते लोकसभेमध्ये त्यांना नको असलेल्या प्रश्नांची चर्चा घडू देत नाहीत. आणि त्याचा दुसरा प्रश्न मी जो घेतला आहे पैशाचा धुमाकूळ जो घातला असा, याच काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली चित्र तुम्ही मराठी माणसात तुम्हाला चित्र एकदम बदलल्यासारखं वाटत नाही तुम्हाला. कारण काय झाले याच काळामध्ये अमेरिकेच्या कोर्टाने अदानींना अटक करण्याचा समन्स काढलेला आहे आणि पंतप्रधानांनी परदेशात असताना परस्पर पाठिंबा देऊन टाकलेला आहे. आमचा पाठिंबा म्हणे अदानींना. लोकांना काय कळलं आता अदानींना का एवढ्या मोठ्या माणसाला अदानींना अटक का होते? अदानींनी जो आंध्रच्या वर्षात शेजात जो व्यवहार केला आहे आणि ज्या पैसे गोळा केलेत ते फसवत आहेत लोकांना अमेरिकन कोर्ट सांगते. ही बाब यावेळी इतकी उजड झाली ते निकाल इथे निवडणुका झालेल्या आणि इथे ऐसे झालं काय चित्र बदललं. एकदम चित्र बदललं. जे महायुती का महागाडी याच्यात महागाडीचं आहे एकदम महायुतीकडे वळलं. तो फॅक्टर दुर्लक्षित जो आहे आज सुद्धा. तुम्ही 2 फॅक्टर कनेक्ट करता अदानी आणि इकडे. त्या 2 मुद्द्यावरच मी बसतोय ना. मी माझ्या निवेदनात 2 घातले. बाकीचे ते विषय आणखी आहेतच, पण हे 2 मुद्दे मी परफेक्टने घातले. हिंदू मुसलमान प्रश्न तो जो आहेत ते तर ते बाकीचे आहेतच प्रश्न, पण हा प्रश्न ह्या 2 प्रश्नांच्यासाठी बसतोय. बघा म्हणजे खरं तर आणखी मी तुम्हाला विचारणंच, पण आता अदानींचा तुम्ही विषय काढला म्हणून नरेंद्र मोदी अदानी यांच्याबद्दल लोक बोलतात किंवा टीका होते किंवा आता तुम्ही सुद्धा म्हणताय की हे फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. पण ज्यावेळी तेच शरद पवार हिंडनबर्ग रिपोर्ट निघतो आणि अदानींच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्या संबंधित असलेल्या न्यूज चॅनलला ते मुलाखत देतात आणि म्हणतात की भारतातल्या एका उद्योगपतीला बदनाम करायचं षडयंत्र सुरू आहे, त्यावेळी मग काय होतं? त्यावेळेस आम्ही बोललेलो आहोत ना. आमची त्यांची अतिशय मतभेद आहेत आणि आज अगदी अदानींना पाठिंबा शरद पवार अदानींचे मित्र कारण त्यांच्याच त्यांनी मुलाला हिंडून ते वगैरे केलेले आहे ना. त्यात मी तेही मला काल भेटायला आले होते. ते तुम्हाला रोहित पवार आले. माझं म्हणणं असं आहे की यार हीच तर अडचण आहे आज. मी तर म्हणतो की तुम्हाला मी काय सांगतो असं मी ते जो हे जे चाललं आहे पैसे वाटप झाले की नाही झालं कुणी डिनाय केलेलं नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने पैसे वाटलेले नाहीत सिद्ध करा असं काही कोणी म्हटलं नाही. गप्प आहेत सगळे. अशा मी म्हणतोय राहुल गांधींचा आज गौरव होतोय. राहुल गांधीने कशाला जाहीर केलं तुम्ही 1500 असेल तर आम्ही 3000 देऊ. त्यांच्या पक्षाने जाहीर केलं.
पण मी म्हणतो ठीक आहे, असू द्यात. आता आवाज जनतेतून उठला पाहिजे म्हणून माझा प्रयत्न आहे. जनतेला जागा करण्याचा माझा इमानदारी अंमल प्रयत्न आहे. आणि म्हणून मी काय म्हणेन, अशा सुजाण जे नागरिक आहेत त्यांनी एक स्वतः खाजगी समिती काय म्हणतात कमिशन करावं आणि याची चौकशी करावं, खरं सत्य सांगावं. आता ईव्हीएम वरती काय फक्त तुम्ही प्रश्न उपस्थित करता असं नाही. मला असं वाटतं की आता हा निकाल नंतर सगळ्यांना म्हणतात की 230 इतक्या कशा काय जागा आल्या आणि मग काहीतरी गडबडलंय आणि मग लोक वेगवेगळे नेते असतील म्हणजे ते हारलेल्या पक्षांच्या संदर्भात असतील तर ते पण असं म्हणतात. इंटरेस्टिंगली तुम्ही जो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करताय त्यामध्ये एक आणखी कोणता इश्यू आहे की त्यावेळी सुप्रिया सुळे मात्र असं म्हणतात की मला वाटतं ईव्हीएम मध्ये काही प्रॉब्लेम दिसत नाही, मी तर निवडणूक जिंकले. बरोबर, हेच तर गोंधळाची हीच परिस्थिती आहे ना. यश मिळालं की ते काही नाही आणि अपयश मिळालं की त्याच्याबद्दल बोलायचं. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल कमेंट ही केलेली आहे ना. पण तरीही मला वाटतं की तथ्य मलाही वाटतं तथ्य की ते हातात मतपत्रे कोण फुली पडणे याच्या वेळेला जो एक चोखपणा होता त्याच्याऐवजी आता हे जे बटन दाबतोय ते वाजलं की नाही मला कळत नाही. इथं मतपत्रिकेवर मी जी फुली मारत होतो तर ते थोडंसं म्हणून म्हणतं माझं म्हणणं आहे की तो विषय तर आहेच, इतरही विषय आहेत आणि ते फार बर्निंग आहेत देशाच्या. त्यात एकच कोणतं गोष्ट आहे, भारतीय संविधानाने जी मूल्ये स्वीकारली त्या मूल्यांचा पराभव होताना मला पाहत निवडतो आम्ही सांगतो. पण बघा शेवटी लोकशाहीमध्ये सगळ्यात केंद्रस्थानी कोण आहे? सर्वसामान्य माणूस आहे. त्या सर्वसामान्य माणसाने दिलेला निकाल आत्ताचा घडला आपल्याला काय सांगतोय की महायुतीला त्यांनी बहुमत दिलं 230 जागा. प्रक्रियेवरती शंका असू शकतात पण कल्याणकारी योजनांचा जो बेनिफिशियरी ठरला आहे किंवा ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अत्यंत फायदा आला आहे त्यातलं कोणी आता बोलत नाहीये, कारण लोकांना ते हवंय असं दिसतंय. मग यातून कोणी बोलत नाही म्हणून तर मी खाडीच्या आवाजाने बोलतोय. पण मग लोकांना ते हवंय असं दिसतंय. नाही असं नाही, ते तुमचं दिशावर होऊ शकते ना. जत्रेला नेलेल्या मुलाला प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते. भारतातील जनता आणि नेत्यांच्या मध्ये अंतर आहे ना, त्या जनतेला कळेल ना. आता तुम्ही आता माझ्याकडे आलात, हा केवळ मी पाहिलं, मी मांडल्यानंतर तुम्ही आला, हाच माझ्या फार महत्त्वाचा मला विजय पराभव मी म्हणत नाही पण मला दाद मिळाल्यासारखं वाटतं की ठीक आहे हा आवाज होतो आहे, कळेल लोकांना. तर पैसे कसे आहेत, परत मी पुराणात जातोय. द्रौपदी ते विचारते की तुम्ही माझे नवरे आहेत ना, जुगारीत दिलेला शब्द पाळताय तुम्ही, पण तुम्ही मला लग्नात दिलेला शब्द पाळत नाही आहात. त्यामुळे ते वस्त्रहरणाचा इथे उल्लेख दिसतोय मला की लोकशाहीच्या वस्त्रहरणाच्या निश्चित अर्थ. ओके चला, एक आता शेवटाकडे चाललोय म्हणून म्हणजे आता बरेच वर्ष तुम्ही सुद्धा अगदी म्हणजे मी तर खूप लहान असल्यापासून बघतोय तुम्हाला आंदोलनांमध्ये. पण मला विचारायचं की आता एक असं दिसतंय की ज्या पद्धतीला महायुतीला ज्या पद्धतीने इथे ध्रुवीकरण हवं होतं, तुम्ही मधल्या काळात सेक्युलरिझमचं वगैरे पण बोलल्याचं ऐकलं मी, पण ज्या पद्धतीने त्यांना बहुसंख्याकांचं राज्य किंवा बहुसंख्याकांच्या दृष्टीने त्या दिशेने पडलेली पावलं असं त्यांना एक्सपेक्टेड आहे ते आता होऊ लागलंय. आणि इंटरेस्टिंगली मतदानाचा कौल त्यातून लोक हे सांगू लागले. तर मग कसं काय आपण या सगळ्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं? माझं म्हणणं आहे की जुगार खेळणाऱ्या मुलाने पहिल्या दिवशी पैसे आणून दिल्यानंतर आले की पैसे मग खेळ असं आई म्हणेल का खेळ जुगार म्हणून? आत्ताच्या निवडणुकीचा जुगार झालेला आहे या निवडणुकीला, हा एक मुद्दा. आणि दुसरं असं आहे की एका मोठ्या थोरल्या भांडवलदाराचं प्रकरण घडलं असताना सुद्धा त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय. हे असे सुटे प्रकरण आहे, अशी 4-5 नंतर अनेक प्रकरणं निर्माण झाली आहे. हिंदू मुसलमान याच्यातलं तुम्ही जे सांगतो तुम्हाला काय त्याला म्हणतात लव जिहाद, हे सगळे चाललेले आहेत. ते काय म्हणतात बचेंगे तो काटेंगे असं ते झालं. असं सगळे अनेक आहेत. ठीक आहे. बघा आता गंमत कशी असते म्हणजे आता मी हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतोय त्याच्या आधीच मी आमच्याकडे बातमी ब्रेक केली की वक्फ बोर्डाला कसे महाराष्ट्र सरकारने 10 कोटी रुपये इन्स्टंट त्यांच्यासाठी तत्काळ दिलेत आणि वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी असं त्याच्यामध्ये लाईन वापरली त्या GR मध्ये, ती राज्य सरकारने आता केली. मी मगाशीच तो GR काल GR निघालाच दिसलं, ते काल आज बातमी चर्चेचे प्रचंड. पण ठीक आहे चला, ही सरकारची बाजू झाली.
तुम्ही म्हणताय की बटेंगे तो कटेंगे, पण एक हे तो सेफ आहे हे लोकांमध्ये पर्क्युलेट झालं म्हणून तर हा निर्णय झालेला दिसतोय मला. माझं काय म्हणणं आहे की बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण परकट झालं म्हणजे बरोबर आहे असं समजू नका. हा सरळ सरळच गोष्ट आहे. मला जाणवते म्हणून मी माझी वेदना काही माझ्यासाठी नाही, काही माझं त्यात काहीच नाही, पण मला जाणवतं हे अशा गप्प बसणं बरोबर नाही. रोमजवळ असताना म्हणतात ना निरोप व्हायचं आशीर्वाद होता वगैरे, ते जुन्या म्हणी आहेत. आता नव्याने हे सुरू झालेले आणि आता दररोज नवे मुद्दे पुढे येऊ लागलेत. आता बघा ना, महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्याचं नाव जाहीरच होऊ शकत नाही. करतात की इतकी मोठी त्यांच्या बहु आणि असं नाही कोण का कोण काय लोकांना कळू देत ना. मी काय म्हणतोय, तुम्हाला काय कळत होतंय दिसतंय, पण का होतंय असं? कोणते फोर्सेस वर्क करतात, कोणी अडवले आहे, कोण काय बोलते बैठका चालल्या चालेल, पण लोकांना कळू देत ना. तुम्हा पत्रकारांशी बोलायला सुद्धा नाहीत. तुम्हाला स्वातंत्र्य, तुम्हाला आता घटनेने दिलेले हक्क आहेत, तुम्हाला आणि मला जे काही दिले आहेत. आपल्या घटनात्मक हक्कांवर पायबंदी होत असताना मला वाटतं सगळ्याच संस्थांनी, लोकशाही जागणाऱ्या संस्थांनी या पुढे यावं असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न सामाजिक आहे. माझं असं म्हणणं आहे, हिंदुत्वाच्या दृष्टीने पडत असलेली पावलं, हिंदू राष्ट्राच्या दृष्टीने सुरू असलेला आपला सगळ्या देशाचा प्रवास, फक्त महाराष्ट्राचं म्हणत नाही मी, देशाचा प्रवास, त्यात आता समाजवाद्यांची भूमिका काय असणार हो? कारण कालांतराने तर गोष्टी श्रिंक होत गेल्याच दिसतंय. तुम्हाला माहिती असेल की समाजवाद्यांच्या मधला मी अल्पसंख्य आहे. माझं पक्ष, मी आणीबाणीतून बाहेर पडल्यानंतर जाहीर केलं होतं की एक पक्ष बरखास्त करू नका. एक पक्ष हे त्याला उत्तर नाही. जे झालंय ते फार दुःखद आहे सामाजिक चळवळीबद्दल. एवढंच मी तुम्हाला सांगेन. खूप खूप धन्यवाद. वयाच्या 95 वर्षी बाबा आज इथे बसलेत आत्मक्लेशाला. 30 तारखेपर्यंत त्यांचं आहे आणि राजकीय नेते भेटून जातात हा त्यातला मूळ मुद्दा नाही. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने राबवलेल्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत याच्यावरती ज्यावेळी सगळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, यावर ज्यावेळी सर्वसामान्य मतदारांमध्ये कुजबूज आहे मतदान झाल्यानंतरची, बरं का, म्हणजे मतदानाने हे दाखवलं की 230 जागा दिल्या वगैरे, दॅट इज टोटली फाईन आणि त्याला काही कोणी चॅलेंज करण्याची गरज नाही आहे. पण ज्यावेळी ही गोष्ट मला खूप क्लिअर कट दिसते की अशा पद्धतीने गोष्टी फंक्शन आउट होत आहेत, त्यावेळी समाजातल्या काही लोकांनी उभं राहणं, त्याच्यावरती बोलणं, त्या सगळ्याचं हे मला असं वाटतं हा परिपाक आहे. मुंबई तक बघत राहा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर 100% कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओमकार वापरे, फुलेवाड्यामधून.